नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। नरसापूर अत्याचार प्रकरणात शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती। शेअर बाजार घसरला, महिंद्रा PNB शेअर्स चर्चेत। नरसापूर प्रकरणी सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। राजा शिवाजी चित्रपटाच्या कमाईत सोमवारी घट। वाली येथे वंदे भारत एक्सप्रेस 3 तास ठप्प, प्रवाशांना मोठा त्रास। पेट्रोल डिझेल दरवाढीची शक्यता, सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली। संभाजीनगरच्या हर्सुल जतवाडा रस्त्यावर मृत्यूचे खांब, अपघाताचा धोका वाढला। भाजपाची सलग तिसरी सत्ता, ईशान्येत वर्चस्व अधिक मजबूत। संभाजीनगर शहरात चोरीच्या घटनेत वाढ, दुकाने आणि लग्न सोहळे निशाण्यावर। वाशिममध्ये वन विभागाच्या डेपोला भीषण आग, सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नितेश राणे प्रकरणात हायकोर्टची स्थगिती, राजकीय चर्चा रंगल्या। शेतकरी कर्जमाफीवर महिनाभरात निर्णयाची शक्यता व्यक्त। लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित। संभाजीनगरमध्ये गॅस ग्राहकांची पिळवणूक, घरपोच सेवा बंद, आंदोलनाचा इशारा। SRPF भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा संशय, चौकशीची मागणी। संभाजीनगरमध्ये बाजारात करवंदाची मागणी वाढली, दरातही वाढ नोंदली। अजिंठा घाटात 10 तास वाहतूक कोंडी, प्रवासी त्रस्त। वाशिममध्ये विनापरवाना वीटभट्ट्यांचा सुळसुळाट, आरोग्याचा प्रश्न निर्माण। मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण, निष्कृष्ट कामांमुळे नागरिकांमध्ये नाराजी। पंढरपूरला 4150 कोटींचा विकास आराखडा मंजूर, 2.5 वर्षात काम पूर्ण करण्याचे निर्देश। जमीन मोजणीवरून वाद वाढले, शेतकरी पोलिसांकडे धाव घेत आहेत। रोहित शर्मांची 84 धावांची खेळी, तरीही मॅन ऑफ द मॅच दुसऱ्याला। पुण्यामध्ये लग्नाच्या जेवणातून 62 जणांना विषबाधा, 28 जण रुग्णालयात दाखल। सोलापूरमध्ये तिहेरी हत्या प्रकरणी आरोपी फरार, पोलिसांचा तपास वेगात सुरू। पुण्यामध्ये सफाई कामगार रुपाली माडी यांची जिद्द, संघर्षातून 12वी परीक्षेत यश। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।